हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे राळेगाव शहरातील संपूर्ण ठिकाणी अनेक ठिकाणी या प्रतिष्ठानं कडकडीत बंद ठेवण्यात आली असून प्रतिष्ठानं, दुकानं, संस्था बंद ठेवण्यात आल्या असून कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय। राळेगाव आणि केळापूर कळंब तालुक्यातून 34 मुली बेपत्ता होत असून मानवी तस्करी होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली। तसंच हिंदूंच्या मुलींची परराज्यात विक्री करत असल्याचा आरोपही प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। त्यानंतर आज राळेगाव बंदची हाक देण्यात आली। सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि व्यापाऱ्याच्या माध्यमातून आज पोलीस विभाग उत्तम आणि चांगला तपास करत असल्यामुळे अनेक लोकांना तपासाकरता त्यांनी ताब्यात घेतलं असल्यामुळे पोलीस विभागांना सहकार्य करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी कडकडीत बंद करून त्यांना सहकार्य करत आहे। यासाठी असा कुठला निषेध नाही, काही नाही। पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करत आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी बंद आहे। आम्हाला माहीतच नाही ना सर या अशा गोष्टी। तो अशा भानगडीत कधी दिसला नाही ना, मग त्याला कसं म्हणावं आपण? काय नेमके गुन्हे कोणते दाखल? गुन्हे त्याच्यावर दाखल नाहीत। गुन्हे आता त्यांनी आता केल्यानंतर त्यांच्या ताब्यात आहे, त्यांची चौकशी ते चालू आहे। त्याच्यानंतर ते काय करते? हां, सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं? हो, त्यांच्या ताब्यात आहे। बरोबर, त्यांच्या ताब्यात आहे। गावात शांतता राहिली पाहिजे, काय ताब्यात ठेवलेलं आहे त्यांनी। सध्या तो तुमच्याकडे राहत होता का? हो सर। हे जे प्रकरण आता सध्या आरोप केला जात आहे, हे आरोप सध्या असे होत आहे? नाही सर, मला तर असं नाही वाटत तर तो असं करू शकते भाऊ, कारण की आम्ही अशा याच्यात कधी पाहिलं नाही त्याला सर।